विश्व कल्याण मूर्ती विश्वोद्धारक देहोनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतला असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये झालेला संत कृपेचा परिहार व्यक्त करून तद्विषय कृतज्ञता प्रगट करतात। परमार्थ करत असताना परमार्थिक जीवनाच्या पूर्णतेकरता जीवनामध्ये संत कृपा गुरु कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे। परमार्थ करत असताना जो परमार्थ करणारा साधक आहे त्याच्या सगळ्या साधनेला, मग तो वारीची साधना करत असेल, व्रताची साधना करत असेल, नामाची साधना करत असेल किंवा उपवासाची साधना करत असेल, ज्या अन्य प्रकारच्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या साधनेला पूर्णत्व प्राप्त होण्याकरता, त्याला फळ लागण्याकरता जीवनामध्ये श्री गुरु कृपा अत्यंत गरजेची आहे। गुरु कृपेशिवाय आपल्या कोणत्याच साधनेला फळ लागत नाही आणि म्हणून गुरुकृपा जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे। जसं उदाहरण सांगत असताना शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे। शेतकरी शेती करत असताना उन्हाळ्यामध्ये तो शेती नांगरून ठेवतो, मग पाऊस पडला की मग त्याच्यामध्ये त्याला मोगडा आणणं, रोटा हरणं, मग त्याच्यानंतर पाऊस एखादा पडून वापसा झाला की पेरणी करणं, पेरणी केल्यानंतर ते उगवून आल्यानंतर त्याला खुरपणी करणं, खत घालणं, फवारणी करणं, हे सगळं शेतकऱ्याच्या हातात आहे। पण त्या बीजाला, त्या पिकाला फळ येण्याकरता शेतकऱ्याला वाट पाहावी लागते। कशाची? वसंत ऋतूची वाट पाहावी लागते। तुकोबाराय म्हणतात वसंताचा आला, फळे फुली बहरला। शेतकऱ्याच्या हातामध्ये किती कष्ट करायचे, शेती रासायनिक करायची का सेंद्रिय करायची, कशा पद्धतीने कष्ट करायचे, हे सगळं शेतकऱ्याच्या हातात आहे। पण त्याला फळ येण्याकरता जशी त्याला वसंत ऋतूची वाट पाहावी लागते, तसं आपण सगळी मंडळी परमार्थ करत असताना साधना करणं आपल्या हातात आहे, पण त्या साधनेला फळ येण्याकरता श्री गुरु कृपेची गरज आहे। संतांची कृपा जीवनात अत्यंत गरजेची आहे। म्हणून तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगत असताना वेळोवेळी आपल्या श्री गुरुकडे संत कृपेची, गुरु कृपेची याचना करतात। आता कृपा भांडवल सोडी, भरी माझी मतीची पोतडी, तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माते। ज्ञानोबाराय आपल्या श्री गुरु निवृत्ती दादांकडे वेळोवेळी कृपेची याचना करतात। तेच ज्ञानोबाराय जेव्हा सद्गुरूंची कृपा त्यांच्यावरती होते तेव्हा तेच ज्ञानोबाराय म्हणतात, आता उद्धरिलो गुरु कृपे, सद्गुरूंची कृपा जीवनात अत्यंत गरजेची आहे। पण प्रस्तावनेमध्ये विचार करत असताना आपल्याला 4 कृपेचा विचार करायचा आहे बरं का। 4 कृपा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत। त्या 4 कृपा प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये असाव्यात असं शास्त्र सांगतं। आजीचे हे माझ तुम्ही कृपादान, आजीचे हे माझ तुम्ही कृपादान, दिले संत जनी माय बापे, आले मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मी। तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके, आले मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। विभूमेनुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नदी दिव्य गोदा तटेचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी, जयावर्णिता प्रेमाल्हाद चित्ता, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं, तं दयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी। आता सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या
संतांच्या आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्मी. संत हृदय सम्राट विश्व कल्याण मूर्ती विश्वोद्धारक देहो निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतला असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये झालेला संत कृपेचा परिहार व्यक्त करून तद्विषय कृतज्ञता प्रगट करतात. अनंत कोटी ब्रह्मांड चालक रुक्मिणी प्राण संजीवन जगत अधिष्ठान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे राजयोगी यांचे माऊली अलंकापूर्वासी ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्मा एकनाथ महाराज आदी करून सकल संत मंतांच्या असीम कृपेने परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी संत श्री विठ्ठलनाथ बाबा यांच्या परम कृपेने परम आशीर्वादाने गेली 22 वर्षापासून आपल्या या गावामध्ये या आश्रमामध्ये प्रत्येक 15 दिवसाची जी एकादशी आहे वद्य असेल किंवा शुद्ध असेल या दोन्ही एकादशीला गेली 22 वर्षापासून अखंड प्रवचन तथा कीर्तन महोत्सव आणि फलहार असा हा उत्सव आपण गेली 22 वर्षापासून संपन्न करत आहात. आणि या आषाढ वद्य एकादशीच्या निमित्त आज जी मला सेवा प्राप्त झालेली आहे आणि ज्यांचं फलहार आहे असे पोलीस क्षेत्रातील व्यक्तिमत्व. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये काही नकारात्मक काम करणारी माणसं असतात, काही सकारात्मक काम करणारी माणसं असतात. आता परमार्थिक क्षेत्र तसं पाहिलं तर परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही घटना अशा होतात आणि त्या घटनेमुळे बाकीचे माणसं आपल्याला कोणीही माणूस भेटला की आपल्याला म्हणतो महाराज तुमच्या क्षेत्रामध्ये तरी असं नाही व्हायला पाहिजे नाही का. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन्ही बाजू असतात. काही चांगले काम होतात, काही वाईट काम होतात. पण अत्यंत परमार्थ क्षेत्राकरिता निगेटिव्ह असणारं क्षेत्र ते म्हणजे पोलीस खातं आणि त्या पोलीस खात्यामधील अत्यंत इमानदारीने आपली सेवा बजावत असणारे आपल्या गावातील आमच्या हरिभक्तीपरायण कारंडे साहेब है की नाही. ज्ञानोबाराय म्हणतात प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे मग शेतकरी असेल, व्यापारी असेल, महाराज असेल, इतर नोकरदार असेल, त्याच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म त्याने इमानदारीने करणं हीच ईश्वराची पूजा आहे. बस दुसरी पूजा करण्याची काही गरज नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ज्ञानोबाराय म्हणतात तीच खरी त्याची पूजा आहे. आणि असे इमानदारीने कार्य करत असणारे आमचे कारंडे साहेब आणि त्यांचे तिघे बंधू असा 4 जणांचा हा मोठा परिवार. आणि या 4 जणांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली परंपरा आणि तीच परंपरा यांच्या माध्यमातून पुढे चालवत असताना त्यांच्याच माध्यमातून आज मला ही चिंतन सेवा प्राप्त झालेली आहे. भावी निमगाव मध्ये संत विठ्ठलनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आज आपण ही चिंतन सेवा करणार आहोत. सद्गुरू कसे असावेत आणि सद्गुरू कृपेची जीवनामध्ये किती गरज आहे याच्या अर्थाचा हा अभंग मी आज आपल्या समोर उपस्थित केलेला आहे. विठ्ठला उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने संपन्न असणारे सर्व गुणीजन मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय चेडे महाराज आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, हार्मोनियम वादक आहेत, आपण सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, टाळकरी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आपल्या उर्वरित वेळेमध्ये म्हणजेच 11 ते 1 नाता झोपले का? हा डोळा लागला का? टाइम आहे 10 ते 12. आपण तुम्ही जर म्हणालात की 12 पर्यंत चालू द्या किंवा 11:30 तुमचा जो टाइम असेल त्या टाइममध्ये मला फक्त एकदा सांगा, आहे की नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा लहान असणारा अभंग पण अर्थदृष्टीने फार व्यापक असणारा अभंग मी आपल्या समोर उपस्थित केलेला आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनात झालेली संत कृपा म्हणजेच गुरु कृपा ती प्रगट करतात. परमार्थ करत असताना परमार्थिक जीवनाच्या पूर्णतेकरता जीवनामध्ये संत कृपा गुरु कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थ करत असताना जो परमार्थ करणारा साधक आहे त्याच्या सगळ्या साधनेला, मग तो वारीची साधना करत असेल, व्रताची साधना करत असेल, नामाची साधना करत असेल किंवा उपवासाची साधना करत असेल, ज्या अन्य प्रकारच्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या साधनेला पूर्णत्व प्राप्त होण्याकरता, त्याला फळ लागण्याकरता जीवनामध्ये श्री गुरु कृपा अत्यंत गरजेची आहे. गुरुकृपेशिवाय आपल्या कोणत्याच साधनेला फळ लागत नाही आणि म्हणून गुरुकृपा जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे. जसं उदाहरण सांगत असताना शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. शेतकरी शेती करत असताना उन्हाळ्यामध्ये तो शेती नांगरून ठेवतो, मग पाऊस पडला की मग त्याच्या
उन्हाळ्यामध्ये त्याला मोगडा आणणं, रोटा हरणं, मग त्याच्यानंतर पाऊस एखादा पडून वापसा झाला की पेरणी करणं, पेरणी केल्यानंतर ते उगवून आल्यानंतर त्याला खुरपणी करणं, खत घालणं, फवारणी करणं, हे सगळं शेतकऱ्याच्या हातात आहे. पण त्या बीजाला, त्या पिकाला फळ येण्याकरता शेतकऱ्याला वाट पाहावी लागते. कशाची? वसंत ऋतूची वाट पाहावी लागते. तुकोबाऱ्या म्हणतात वसंताचा आला, फळे फुली बहरला. शेतकऱ्याच्या हातामध्ये किती कष्ट करायचे, शेती रासायनिक करायची का सेंद्रिय करायची, कशा पद्धतीने कष्ट करायचे, हे सगळं शेतकऱ्याच्या हातात आहे. पण त्याला फळ येण्याकरता जशी त्याला वसंत ऋतूची वाट पाहावी लागते, तसं आपण सगळी मंडळी परमार्थ करत असताना साधना करणं आपल्या हातात आहे. पण त्या साधनेला फळ येण्याकरता श्री गुरु कृपेची गरज आहे. विठ्ठला संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये झाली की बहिणाबाई महाराज म्हणतात संत कृपा झाली इमारत फळाली. आमची इमारत, आमचे जीवनरूपी नौका आता पार झालेली आहे. संतांची कृपा जीवनात अत्यंत गरजेची आहे. म्हणून तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगत असताना वेळोवेळी आपल्या श्री गुरुकडे संत कृपेची, गुरु कृपेची याचना करतात. आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी, तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माते. ज्ञानोबा आपल्या श्री गुरु निवृत्ती दादांकडे वेळोवेळी कृपेची याचना करतात. तेच ज्ञानोबा जेव्हा सद्गुरूंची कृपा त्यांच्यावरती होते तेव्हा तेच ज्ञानोबा म्हणतात आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आपल्या श्री गुरुकडे कृपेची याचना करतात. तेच ज्ञानोबाराय जेव्हा सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर म्हणतात आता उद्धरलो गुरु कृपे, आता माझ्यावरती गुरूंची कृपा झालेली आहे, आता मात्र माझं उद्धार झालेला आहे. अर्थात सद्गुरूंची कृपा जीवनात अत्यंत गरजेची आहे. पण प्रास्तावनेमध्ये विचार करत असताना आपल्याला 4 कृपेचा विचार करायचा आहे बरं का. 4 कृपा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या 4 कृपा प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये असाव्यात असं शास्त्र सांगतं. पहिली कृपा आहे आपल्या अंतःकरणाची म्हणजे मनाची कृपा असावी. दुसरी कृपा आहे शास्त्राची, तिसरी कृपा आहे देवाची आणि चौथी कृपा आहे संतांची. या 4 कृपा प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये व्हाव्यात. पहिली कृपा अंतःकरणाची कृपा, मनाची कृपा. काय मनाची कृपा गरजेची आहे? परमार्थ करत असताना मन जर प्रसन्न नसेल तर आपला परमार्थ फलीभूत होत नाही. म्हणून परमार्थ करत असताना पहिलं मन प्रसन्न झालं पाहिजे. अशी प्रमाण आहेत ना, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो किंवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्षातया बंधन जप समाधान जाते. पहिलं मन प्रसन्न झालं पाहिजे. मन प्रसन्न झालं की मग परमार्थाला लागलं की आपला परमार्थ सुद्धा चांगल्या पद्धतीचा होत असतो. आणि म्हणून आमचे सद्गुरू वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले पाठामध्ये सांगायचे पोरांनो, सुसंस्कृत मन म्हणजेच मोक्ष आणि असंस्कृत मन म्हणजेच बंध. मन इतकं कारणीभूत आहे परमार्थाला. जर मोक्षाला जायचं असेल तर मनच कारणीभूत आहे आणि बंधाला जायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे. म्हणून पहिली मनाची कृपा असावी. आपण कोणतीही क्रिया करत असताना ती करण्याच्या अगोदर ज्ञानोबा म्हणतात कुठे यावं लागतं? ते मनात यावं लागतं. कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असेल, कीर्तनाला जायचं असेल, आता आपल्या गावामध्ये हा वद्य एकादशीचा कीर्तन सोहळा तथा फलहार आहे. मग कीर्तनाला जावं असं आपल्या पायाला वाटावं का मनाला वाटावं? बरोबर आहे, मनाला वाटावं. आपण आपल्या कपाळाला वारकरी आहोत, उभागंध किंवा बुक्का अष्टगंध लावावा असं आपल्या कपाळाला वाटावं का मनाला वाटावं? मनालाच वाटावं, आहे की नाही? मन परमार्थामध्ये इतकं कारणीभूत आहे की पहिली गोष्ट करत असताना कृतीत येण्याच्या अगोदर ती मनात आली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनेची उठी मग ते वाचा देठे कराची ये. आधी मनात यावी लागते, मग ते कृतीत येतं, वाचेत येतं, पण त्या अगोदर मनात आलं पाहिजे. अर्थात परमार्थ करत असताना मन पहिलं प्रसन्न झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आज आमची परमार्थामध्ये जी वाटचाल आहे, आमच्या मुखातून पंचमेद असणारी गाथा जी निर्माण झालेली आहे, देवाचा साक्षात्कार आम्हाला जो झालेला आहे, परमात्मा आमच्याशी जो बोलतो आहे, याला कारणीभूत जर काय असेल तर पहिली आमच्यावरती आमच्या मनाने कृपा केली. तुकोबाराय म्हणतात मनुराज एक देह पुरी
तुकोबाराय म्हणतात आधी परमार्थामध्ये सगळ्यात गरजेचं जर काय असेल तर मनाची कृपा आहे. म्हणून तर महाराज म्हणतात तेने कृपा केली आम्हावरिगा म्हणून आलो या देशा. म्हणून या परमार्थामध्ये आम्ही वाटचाल करत आहोत. अर्थात परमार्थ करत असताना पहिली कृपा मनाची, दुसरी कृपा आहे शास्त्रकृपा. शास्त्रकृपा म्हणजे आपण जे शास्त्र वाचतो तसे शास्त्र 6 सांगितलेले आहेत. पण आपल्या वारकऱ्याकरता वैष्णवाकरता हे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, तुकोबारांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत हे आपल्याकरता वारकऱ्यांकरता हे शास्त्रच आहे. मग त्या शास्त्राची आपल्यावरती कृपा व्हावी. पण शास्त्रकृपा होईल कधी? या सप्ताहाला ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि पुढचा सप्ताह आला की मग माणसं म्हणत असतात होय रे ज्ञानेश्वरी होती ना आपल्या घरात, सापडावी लागते. दुर्दैव आहे. एवढे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीने क्रांती केली. इतर देशामध्ये त्याचं संशोधन करून अनेक प्रकारचे शोध लावलेले आहेत. ती ज्ञानेश्वरी आपल्याला सप्ताह आला की सापडावी लागते, त्याच्यावरची धूळ काढावी लागते. कशी शास्त्रकृपा होईल? शास्त्रकृपा होण्याकरता ती ज्ञानेश्वरी ते गाथा आपण नित्य नियमाने वाचलं पाहिजे. नाही आपल्याला काम आहेत, माहिती आहे, प्रत्येकाला काम आहे, व्यस्त जीवन आहे. पण सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्यानंतर, बाबांचं दर्शन केल्यानंतर आपण ज्ञानेश्वरीच्या किमान 5 ओव्या तरी आपण वाचल्याच पाहिजेत. काय म्हणतात नामदेव महाराज? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी आपण नित्य नियमाने तिचं वाचन केलं पाहिजे. तेव्हा ज्ञानोबारांच्या ग्रंथाची आपल्यावरती कृपा होईल. ग्रंथ कृपा, शास्त्र कृपा आपल्यावरती व्हावी. का व्हावी? त्याचं उत्तर असं आहे की त्या ग्रंथांचा, त्या प्रमाणाचा, त्या अभंगाचा, त्या ओवीचा आपल्याला समन्वयाने अर्थ कळावा याच्याकरता शास्त्र कृपा गरजेची. काही काही सोपे सोपे प्रमाण आपल्याला म्हणले की त्याचा अर्थ लक्षात येतो, पण काही प्रमाण असे आहेत की त्याचा अर्थ आपल्याला उलगडत नाही आणि त्याचा अर्थ आपल्याला असं कळावा असं वाटत असेल, आपण रोज श्रद्धेने, भावनेने ते ग्रंथ वाचले पाहिजेत. समन्वयाने अर्थ आपल्याला त्याचा कळाला पाहिजे. काही प्रमाण असे आहेत, आता तुमच्या माहितीत असतील ते प्रमाण, काही प्रमाण असे आहेत त्याचा अर्थ आपल्याला विरोधाभासाने दिसतात. मग त्याचा अर्थ घ्यायचा कसा? त्याच्यामध्ये एक प्रमाण मी तुमच्या समोर सांगून जातो. भक्तीच्या संबंधाने एक प्रमाण आलेलं आहे. महाराज म्हणतात भक्ती कशी आहे असं जर विचारलं तर महाराज म्हणतात भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. बरोबर आहे. मग त्यांचं दुसरं प्रमाण जर आपण पाहू गेलो तर भक्तीच्या संबंधाने काय म्हणतात? भक्तिपंथ बहु सोपा आहे की नाही, पुण्य नागवे आपा. बरोबर आहे का? भक्तीच्या संबंधाने एकीकडे भक्ती कठीण म्हणतात, शिळावरील पोळी म्हणतात, आणि एकीकडे सोपी म्हणतात. मग याचा अर्थ आपल्याला कळावा याच्याकरता शास्त्र कृपा गरजेचे. आणखीन एक प्रमाण सांगतो. कृष्ण परमात्मा, गोपाल कृष्ण परमात्म्याचा जन्म कुठे झाला? अवतार कुठे झाला? परमात्म्याचा अवतार असतो. अवतार झाला कुठे? कुठे अवतार झाला देवाचा? भावी निमगाव, मथुरेमध्ये आहे ना. मथुरेमध्ये कारागृहामध्ये परमात्म्याचा जन्म झाला. पण तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रसंगातला एक अभंग आपण पाहिला तर तुकोबाराय काय म्हणतात? कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचा सुटला, असं आहे की नाही. जन्म मथुरेत कारागृहात झाला आणि तुकोबाराय म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला. बर, कृष्ण परमात्मा लहानपणी खेळले कुठे हो? लीला कुठे केल्या परमात्म्याने? सांगा कुठे केल्या? गोकुळात लीला केल्या. खेळले परमात्मा गोकुळात. पण बाळ क्रीडेमधलं एक प्रमाण जर आपण पाहिलं तर महाराज म्हणतात बाळपणी हरी खेळे मथुरे माझारे. त्याचा अर्थ कसा घ्यायचा? लहान परमात्मा जन्माला मथुरेत आले, तुकोबाराय म्हणतात कृष्ण गोकुळी जन्माला. परमात्मा लहानपणी गोकुळात खेळले आणि तुकोबाराय म्हणतात बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी. याचा अर्थ समन्वयाने कळण्याकरता तरच शास्त्रकृपा आपल्याला गरजेची आहे ना. म्हणून तर शास्त्र वाचायचंय. विठ्ठला विठ्ठला.
त्याचं उत्तर असं आहे की भक्तीच्या संबंधाने नवीनच परमार्थाला लागलेला जो साधक आहे, नवीन परमार्थाला लागलेल्या साधकाला जर कीर्तनकाराने त्याच्या गुरुने जर पहिलं हे प्रमाण समोर ठेवलं, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, तो साधक म्हणन महाराज ही माळण तुम्ही आम्हाला नको, है की नाही? त्याला सोपं सांगावं लागेल ना. नुकतंच जन्माला आलेल्या बाळाला जर तुम्ही भाकरीचा तुकडा खायला दिला जमेल का? त्याला स्टेप बाय स्टेप त्याच्या पद्धतीने घ्यावं लागेल. त्याप्रमाणे नवीन साधकाला महाराज म्हणतात भक्ती पंथ बहु सोपा. आणि ज्यांना असं वाटतं भक्तीतले आम्ही फार जुने, आमच्यासारखी भक्ती कोणालाच कळत नाही, त्यांच्याकरता म्हणतात भाऊ तू अजून लहान आहेस, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेत झाला, पण तुकोबारा म्हणतात गोकुळात झाला. त्याचा अर्थ असा आहे की परमात्म्याचा जन्म जरी अवतार जरी मथुरेत झाला असला तरी प्रागट्य परमात्म्याचं गोकुळात झालं, म्हणून तुकोबाराय म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला, तिथून प्रागट्य आहे. आणि लहानपणी सामान्य लीला परमात्म्याने गोकुळात जरी केल्या असल्या, चोरीच्या वगैरे खोड्या जरी परमात्म्याने गोकुळात केल्या असल्या, खऱ्या लीला कंसादिकांना मारण्याच्या खऱ्या लीला परमात्म्याने मथुरेत केल्या, म्हणून तुकोबाराय म्हणतात बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी. अर्थात शास्त्राचा समन्वयाने अर्थ कळण्याकरता आपल्याला शास्त्र कृपा गरजेची आहे. ही 2 नंबरची कृपा. तिसरी कृपा आहे भगवत कृपा, म्हणजे देवाची कृपा आपल्याला अत्यंत गरजेची आहे. कारण परमार्थातलं भक्तीतलं वर्म कळण्याकरता तुकोबाराय म्हणतात देवाची कृपा गरजेची आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण. तरेच हे वर्मा पडे ठाई, तरेच हे वर्मा पडे ठाई, आत्मनिष्ठ गरे जाणे आत्मनिष्ठ गरे जाणे मोठ. हे वर्मा पडे ठाई, हरिल हे वर्मा आत्मनिष्ठ गरे झाले जीवन मोठ. भक्तीतलं परमार्थातलं वर्म कळण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. नारायणाची अर्थात परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय भक्तीतलं वर्म आपल्याला कळत नाही. पहा ना काय सांगडे देवाची आणि संतांची, एवढी सांगडे. देवाच्या कृपेशिवाय संत भेटत नाहीत आणि संतांच्या कृपेशिवाय देव भेटत नाही. महाराज विठ्ठला विठ्ठला. पहिली मनाची कृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी भगवत कृपा आणि चौथी अत्यंत महत्वाची कृपा गुरु कृपा, संत कृपा. त्या कृपेशिवाय आपण परमार्थात समृद्ध होऊच शकत नाही. संतांची कृपा इतकी गरजेची आहे. आपल्याला 2 प्रकारे त्याचा विचार करता येईल. बघा थोडं लक्ष देऊन ऐका. 2 माध्यमातून आपल्याला असा विचार करता येईल. पहिल्या 3 कृपा आहेत, मनाची कृपा, शास्त्र कृपा आणि भगवत कृपा. या 3 कृपा झालेल्या आहेत. पण जर संतांची म्हणजे गुरुची कृपा झालेली नसेल तर आपलं पारमार्थिक दृष्ट्या जीवन आपलं अपूर्ण ठरतं. आणि पहिल्या 3 कृपा झालेल्या नाहीत, फक्त संतांची जर कृपा झालेली असेल तर त्याचं जीवन पारमार्थिक दृष्ट्या पूर्ण ठरतं. पहा पहिल्या 3 कृपा झालेल्या आहेत. आपल्याला सर्वांना प्रसंग माहितीये. प्रेम शिरोमणी देवाचे अत्यंत लढीवाळ भक्त नामदेव महाराज, ज्यांची उद्या पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजांचा समाधी सोहळा उद्या आहे. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये अंतःकरणाची कृपा, शास्त्र कृपा, भगवत कृपा, देवाच्या जवळच, देवाला जेवू घालायचे, देवाला बोलायचे, अर्थात अत्यंत देवाच्या निकट आहेत. पण संत सभेमध्ये नामदेव महाराज कच्चे ठरले. त्याचं कारण गुरुची कृपा नव्हती. आणि मग संत सभेमध्ये कच्च ठरल्यानंतर देवाला विचारलं नामदेव महाराजांनी, देवा मला सगळे संत कच्च म्हणतात रे, खरंच मी कच्चा आहे का? तेव्हा परमात्मा म्हटले हो नामदेवा तू अजून कच्चाच आहेस. मग मला पक्व होण्याकरता काय करावं लागेल? तुला गुरुकडे जावे लागेल. आणि मग औंढा नागनाथला विसोबा केचरांकडे पाठवलं. मग तिथे विसोबा केचरांचं शिष्यत्व पत्कारलं आणि त्यांच्या कृपेने मग गुरुची कृपा झाल्यानंतर नामदेव महाराजांचं जीवन पाहिलं तर सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. मग सगळीकडे परमात्म्याचं वास्तव्य, सगळीकडे परमात्मा आहे अशी अनुभूती नामदेव महाराजांना आली. नामदेव महाराजांना गुरुची कृपा होण्याच्या अगोदर फक्त विटेपुरताच देव दिसायचा, इतरत्र कुठेही परमात्म्याची व्यापक अनुभूती नव्हती. पण गुरूंची कृपा झाली आणि चराचरामध्ये परमात्म्याची अनुभूती यायला लागली. अर्थात पहिल्या 3 कृपा झालेल्या आहेत, पण गुरुची कृपा नसेल तर त्याचं जीवन अपूर्ण ठरतं. आणि दुसरा मुद्दा,
फक्त पहिली संतांची कृपा झालेली आहे, 3 कृपा झालेल्या जरी नसल्या तरी त्याचं जीवन पूर्ण ठरतं. पैठण मधलं उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, आपण ऐकलं असेल. पैठणच्या अलीकडून, गंगेच्या अलीकडून जे जुनं कावसान नावाचं गाव आहे, तिथे एक माता माऊली राहायची. तिला एकुलता एक मुलगा होता. काबाड कष्ट करायची, रोज आपले चटणी भाकरी त्याला खाऊ घालायची. एक दिवस सण आला जवळ, आणि सण आला म्हणून त्या सणाच्या दिवशी तिने इकडून तिकडून थोडंसं डाळीचं पीठ उसनं मागून आणलं आणि त्या डाळीच्या पिठाची अर्थात पुरणाची पोळी केली सणाच्या दिवशी, आणि पुरणाची पोळी त्या बारक्या लेकराला तिच्या खाऊ घातली. खाल्ल्यानंतर त्या मुलाला, त्या बाळाला पुरणाची पोळी इतकी आवडली, दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठलं, आंघोळ केली आणि आंघोळ करून आईच्या जवळ येऊन बसलं आणि आईला म्हटलं, आई मला पुरणाची पोळी दे. आता माऊल्यांना सवय असते, पुरण किती कमी असलं तरी दुसऱ्या दिवशी करतात, थोडा का होईना पुरण ते शिल्लक ठेवतात. आणि मग त्या माऊलीने थोडं पुरण शिल्लक ठेवलेलं होतं, त्याची पुरणाची पोळी केली, त्या बाळाला जेवायला वाढली, त्याने खाल्ली, त्याला इतकी आवडली. तिसऱ्या दिवशी जेव्हा उठलं, आंघोळ केली आणि आईच्या समोर येऊन बसला, आई पुरणाची पोळी दे ना. आई म्हटली, अरे बाबा आपण गरीब आहेत, मी रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते, रोज पुरणाची पोळी तुला देणं शक्य नाही, तुला चटणी भाकरी काय असेल ते खावी लागेल. ते पोरग म्हटलं, आई जर पुरणाची पोळी मिळाली नाही तर मी जेवणारच नाही, मी उपवाशी राहील. बाळाने हट्ट धरला. आईला असं वाटलं आज नाही खाणार, दुपारी सकाळी नाही खाणार, दुपारी नाही खाणार, भूक लागली की संध्याकाळी खाईल, संध्याकाळी नाही खाल्ली तर उद्या खाईल. ते पोरग 1 नाही 2 नाही 3 दिवस जेवलंच नाही. जेवलं नाही. आईला चिंता वाटू लागली, रडू लागली. तेवढ्यात एक सद्ग्रस्त आले, त्यांनी पाहिलं का रडता म्हणे. तेव्हा त्या आईने सांगितलं, याला सणाच्या दिवशी पुरणाची पोळी खाऊ घातली, याला एवढी आवडली, रोज पुरणाची पोळी मागतय, आता 3 दिवसापासून जेवलेलं नाही, याच्या पुरणाची पोळीची आता व्यवस्था काय करावी मला समजेना म्हणे. तेव्हा ते सद्ग्रस्त म्हटले, मग याला पुरणाच्या पोळीची याची व्यवस्था करायची असेल तर पैठणमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज नावाचे संत आहेत, त्यांच्या इथे 2 टाइम पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दिला जातो, याच्या पुरणाची पोळीची व्यवस्था होईल. असं म्हटल्यानंतर त्या माऊलीला एवढा आनंद झाला, तिने त्या बाळाला हाताला धरलं, गंगा ओलांडून अलीकडे आली. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आल्यानंतर नाथ महाराजांना साष्टांग प्रणिपात केला आणि नाथ महाराजांना म्हणे, महाराज बाबा एवढं पोरग तुमच्या जवळ राहू द्या. नाथ महाराज म्हटले, राहू द्या, काय हरकत नाही. राहू द्या म्हटल्यानंतर ती माऊली एवढी आनंदित झाली, कारण त्यावेळेला कुठलीच फी नव्हती, काय नव्हतं, घेऊन राहू द्या म्हणे तुमच्याजवळ. खुश झाली ती. पण पोरग हुशार होतं, चॅप्टर होतं. ते पोरग म्हटलं, महाराज राहू द्या म्हणतात, पण इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करावं लागेल ते एकदा विचारलं पाहिजे ना. आणि म्हणून ते बाळ म्हटलं, महाराज इथं करावं काय लागेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जसं संस्थेमध्ये काही नित्य नियम असतात, पहाटे सकाळी 4:30ला उठायचं, मृदंगाची साधना करायची, मग 6ला स्नान करायचं, विष्णू सहस्रनाम आपला नित्य पाठ करायचा, पाठांतर करायचं, शाळेत जायचं, हे रोजचं नित्यक्रम आहे, संस्था स्वच्छ करायची. तसं इथं करावं काय लागेल. नाथ महाराज म्हटले, काहीच नाही, पहाटे बरोबर 4 वाजता उठायचं, गंगेचं स्नान करून यायचं, आणि गंगेचं स्नान करून आलं की 4 ते 6 काकडा भजन असतं. तो पोरगा म्हटला, महाराज 8 वाजेपर्यंत काही सांगूच नका, मी 8ला उठत असतो. नाथ महाराज म्हटले, मग त्याच्यानंतर 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण. तो म्हटला, ज्ञानेश्वरी पारायणाचा काही विषयच नाही, मी आजपर्यंत वाचलेलीच नाही, त्याच्यामुळे मला काही जमणार नाही. मग त्याच्यानंतर काय असतं, 10 ते 12 गाथा भजन असतं म्हणे. तो म्हटला, महाराज मी आजपर्यंत भजनाला गेलेलोच नाही. भजनाचा काही माणसं असं म्हणतात, भजनाचा ना आपला 36चा आकडा आहे, तिकडे आपण गेलोच नाही, त्या वाटेलाच गेलो नाही, भजन काही जमत नाही महाराज मला. नंतर काय असतं, 3 ते 5 भावार्थ रामायण असतं म्हणे. तो मुलगा म्हटलं, मग ते 3 ते 5 माझी परत झोपायची वेळ म्हणे, दुपारी मी थोडा झोपत असतो. नंतर काय असतं, 5 ते 6 हरिपाठ असतो म्हणे. तो म्हटलं, ते 5 ते 6 माझी गावात फिरून यायची वेळ आहे, माझे मित्रमंडळी पोरं गप्पा मारायची वेळ आहे. त्याच्यानंतर काय असतं, 7 ते 9 कीर्तन असतं म्हणे. तो म्हटला, कीर्तनात 2 तास मांडी घालून बसणं जरा अवघडच आहे की नाही, तुम्ही वयस्कर माणसं पाय लांबू शकता बरं का, तसं काही बंधन नाही. 2 तास जरा अवघडच आहे म्हणे, त्याच्यामुळे मी कीर्तनात आजपर्यंत बसलो नाही. नंतर काय असतं, काय नाही म्हणे, आजूबाजूच्या गावची भजनी मंडळ आली की मग त्यांचा हरिजागर असतो सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत. त्या पोराने आईच्या हाताला धरलं, आईला म्हटलं, आई चल इथून चल म्हणे, मला जे पाहिजे ते यांनी सांगितलंच नाही, दुसरंच काकडा भजन हरिपाठ हे सांगत बसले, मला नाही राहायचं म्हणे. ती आई पुन्हा रडू लागली. तेव्हा नाथ महाराज म्हटले, का रडता. नाथ महाराजांना त्या आईने सांगितलं, अहो याला जे पाहिजे ते तुम्ही सांगितलंच नाही, काय पाहिजे याला पुरणाची पोळी लय आवडते म्हणे. असं का, मग पुरणाची पोळी जर याला आवडत असेल तर बरोबर दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तेव्हा ते पोरगनाथ महाराजांना म्हटलं, बरोबर दुपारी 12ला 5 कमी असताना मला उठवायला जा म्हणे, म्हणजे मी पुरणपोळी बरोबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 8 असे 2 टाइम नाथ महाराजांच्या दारामध्ये फक्त पुरणपोळी खाल्ली. काय पडलेली थोडीफार नाथ महाराजांची सेवा जी काय असेल ती सेवा आणि पुरणपोळी खाणे एवढाच उद्योग, गावात फिरून येणे, सेवा करणे, पुरणपोळी खाणे एवढाच उद्योग केला. नाथ महाराज भावार्थ रामायण सांगत असताना अचानक नाथ महाराज श्रोत्यांना म्हटले, आता आमची वैकुंठाला जायची वेळ आली, समाधी घ्यायची वेळ आली.
आता आम्ही जातो. तेव्हा श्रोते म्हटले तुम्ही जा, पण हे उरलेलं रामायण सांगायचं कोणी? असं म्हटल्याबरोबर एका सेकंदाचाही विचार न करता नाथ महाराजांनी, जो फक्त पुरणपोळी खाऊन नाथ महाराजांच्या दारात राहत होता, त्याच्याकडे नाथ महाराजांनी बोट केलं आणि सांगितलं, उद्यापासून आमचा गावोबा रामायण सांगेल. ज्याने फक्त नाथ महाराजांच्या दारात पुरणपोळीच खाल्ली, तो गावोबा, नाथ महाराजांची कृपा झाली आणि नाथ महाराजांच्या संतांच्या गुरुच्या कृपेने एवढं उज्ज्वल त्याचं जीवन झालं की युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापर्यंत नाथ महाराजांनी रामायण सांगितलं आणि युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापासून पुढे गावोबांनी रामायण सांगितलं. पण चांगल्या चांगल्या विद्वानाला त्याच्यातला फरक सापडत नाही. विठ्ठला विठ्ठला. अर्थात गावोबांना अंतःकरणाची कृपा नव्हती, शास्त्र कृपा नव्हती, भगवत कृपा नव्हती, फक्त संतांची कृपा झाली. कृपादान केले संते कल्पांते हे सरेणा. कल्पाचा अंत जरी झाला तरी त्या कृपेचा अंत होत नाही, अशी संत कृपा. संत कृपा झाली की परमार्थिक जीवन पूर्ण होतं, हे तुकोबारांच्या लक्षात आलं. तुकोबारांच्या लक्षात आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. महाराज म्हटले, एवढी जर संत कृपा जीवनात गरजेची आहे, गुरु कृपेशिवाय, संत कृपेशिवाय जर परमार्थिक जीवन पूर्ण होतच नाही, तर तीच गुरूंची कृपा, संतांची कृपा आज माझ्यावरती झाली. तुकोबाराय म्हणतात, आज माझ्यावरती गुरुची कृपा झाली. मी सकाळी सकाळी पहाटे पहाटे स्नानाला जात असताना त्या सद्गुरूंनी, त्या गुरूंनी मला सापडविलं आणि माझ्यावरती आज कृपा केली. कृपा दान त्यांनी मला दिलं. अभंगाचं पहिलं चरण. आजीची तुम्ही कृपादान, आजीची मद तुम्ही कृपादान, आजीची मद तुम्ही कृपादान, आजीची मद तुम्ही कृपादान, आजीची आजीचे हे माझ तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे. संतांची कृपा इतकी गरजेची आहे. तुकोबाराय म्हणतात, त्या संतांनी माझ्यावरती कृपा केली, त्यांनी मला कृपारूपी दान दिलं. कधी हो? या अभंगाचा पहिला शब्द जर पाहिला तर आजीचे असा शब्द आहे. आजीचे या शब्दाचा अर्थ असा आहे, दोन अर्थ पाहता येतील. आजीच्या शब्दाचे दोन अर्थ असे, एक आईची आई आणि एक वडिलाची आई. आजीचे नाही बरं का,
आजीचे म्हणजे वर्तमान काळाचे शब्द आहे. आजीचे म्हणजे आज त्यांनी माझ्यावरती कृपा केली, कृपारूपी दान त्यांनी मला दिलं. एका साधकाने विचारलं, कधी हो महाराज? आणि पहाटे गंगेच्या स्नानाला जात होतो, सापडविले वाटे जाता गंगेच्या स्नानाला चाललो होतो आणि गंगेच्या स्नानाला जात असताना श्री गुरुनी मला सापडविलं म्हणतात. काय वैशिष्ट्य पान तुकोबारांच्या जीवनाचं. तुकाराम महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य मला हे वाटतं, ते कुठेच गुरुकडे गेले नाहीत तुकाराम महाराज, गुरु त्यांना सापडवित आलेले. आणि तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आणि विठ्ठलनाथ बाबांच्या जीवनामध्ये मला थोडं तुमच्या जीवनामध्ये साम्य वाटतंय, आहे की नाही? वाटतंय का तुम्हाला? जसं की तुकोबारायांचे गुरु त्यांना सापडवित आले, तसे विठ्ठलनाथ बाबा या पंचक्रोशीला तुमच्या गावाला सापडवितच आले असं म्हणावं लागेल. सापडीत तुमच्यापर्यंत आले. वयाच्या 22व्या वर्षी महाराज इथे आले, बाबा इथे आले आणि त्यांनी तुमच्यासारख्या साधकांवरती कृपा केली. म्हणून तर तुम्ही या परमात्म्याच्या दरबारामध्ये आज भक्तीमध्ये वास्तव्य करत आहात, भक्ती करत आहात. ही त्यांची कृपा आहे. सद्गुरूंची कृपा पहा, जीवन पालटून टाकते सद्गुरूंची कृपा. आता गावात एवढेच माणसं आहेत का? खरं सांगा, एवढेच आहेत का? पण सद्गुरूंची कृपा आहे. तुमचं जे जीवन पालटलेलं आहे केवळ आणि केवळ बाबांची कृपा आहे. तुकोबारायांच्या आज दिंडी पण गेलेली आहे. ज्ञानोबारायांचा पवित्र हा 750वा जयंती उत्सव 1 वर्षभर सुरू आहे आणि आपली दिंडी नेवाशीला गेलेली. त्या दिंडीमध्ये सुद्धा सहभागी मंडळी भरपूर आहेत. पण आपण सर्वजण जे बसलेलो आहोत हे बाबांचे कृपा पात्र आहोत. बाबांनी आपल्यावरती कृपा केली. बाबा आपल्याला सापडवी तिथं आलेले. बरं, त्यांचा ठावना पुरावा काय? संतांचं कुळ विचारत जाऊ नये म्हणत असत बरं का, म्हणतात असं. संतांना त्यांचं कुळ, त्यांची जात काहीच विचारत जाऊ नये. पण माणसं कीर्तनाला 15-20 मिनिटं अर्धा तास अगोदर गेलं की माणसाला सवय असते, मला कुठलं आडनाव काय, जात काय काय तुमची, हे सुद्धा विचारतात. या शोक आहे महाराज, ही फार मोठी शोकांतिक आहे. परमार्थामध्ये किमान परमार्थामध्ये तरी जात विचारत जाऊ नये, जातीवाद करत जाऊ नये. सगळ्या संत मांदियांनी सगळ्या जाती एकत्रित करून परमार्थाला लावल्या आणि आज त्याच जाती परमार्थामध्येच नेमकी बाजूला झाल्यात. परमार्थ हा सगळ्यांना एकत्रित करण्याकरता असावा, नव्हे की असा नसावा. आता मी एका माणसाला पाठीमागे विचारलं, का बाबा एवढा मोठा सप्ताह गावात झाला, तुम्ही दिसलेच नाही? तो माळ्याचा होता म्हणे, आमचा नव्हता. तो मराठ्याचा होता, तो माळ्याचा होता, तो धनगराचा होता. अरे चाललंय काय नेमकी? परमार्थामध्ये जर एवढा जातीवाद या धर्म मंडपामध्ये जर फावत असेल तर माझ्या मते वैयक्तिक मला असं वाटतं त्याने डॉक्टरकडे जाऊन आपलं रक्त चेक करावं, ब्लड चेक करावं. नक्कीच त्याच्यात फॉल्ट निघेल भाऊ. विठ्ठला विठ्ठला याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, आहे की नाही? खटन तयारो शुद्ध होऊन जावे, गौरवती भावे तुका मेरा, गौरवती भावे तुका मेरा. खटन तयारो शुद्ध होऊन जावे, गौरवती भावे तुका मेरा, गौरवती तुका मेरा. महाराजांनी 2 प्रमाण एकात 2 दिले, मोठा पुरावा दिला. सगळ्यांना इथे अधिकार आहे. परमार्थ असा आहे याच्यामध्ये कोणी बाजूला नाही, सगळे एकत्र आहेत. आणि असे बाबांनी सर्व एकत्रित करून बाबा आपल्या गावामध्ये वास्तव्याला आले. आणि एवढं सगळं मला इथे सगळ्यात महत्वाचं जर काय आवडलं असेल, आश्रम तर छानच आहे, सगळं वातावरण फ्रेश आहे, मस्त आहे, टाळकरी सगळे महाराज मंडळी माझे सगळे श्रेष्ठ आहेत. पण आवडला तुमच्या अंतःकरणातला भाव, तुमच्या अंतःकरणातलं प्रेम आवडलं. सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर अगदी एवढे श्रद्धायुक्त चेहरे तुमचे दिसतात. मला खरंच बरं का, हे भावलेलं सांगतो तुम्हाला. नाही तर कीर्तन करायला आपण रोज एका गावात जातो, पण कीर्तन झाल्या टिंगल करणारी माणसं सुद्धा आहेत, कीर्तनाच्या अगोदर टिंगल करणारी सुद्धा माणसं आहेत. पण तुमचे चेहरे पाहिल्यानंतर मला तुमच्या चेहऱ्यावरती एवढा सुंदर भाव दिसतोय, ती केवळ बाबांची कृपा आहे. अर्थात तुकोबाराय कुठे गेले नाहीत. तुकोबारायांच्या जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे, महाराज कुठेच गेले नाहीत, महाराजांचे गुरु त्यांना सापडवित आले. आज उलट चाललेलं आहे. आज आम्ही आमचे शिष्य कसे वाटतील याच्याकरता भ्रमंती करतोय. आमचे शिष्य अमुक अमुक गावात, आमचे शिष्य अमुक अमुक इकडे गेलो तर आमचे शिष्य. पण तुकोबाराय गुरुकडे गेले नाहीत, गुरु त्यांच्याकडे आले. आपल्याही जीवनामध्ये गुरु आपल्याकडे यावे असं वाटत असेल
तर आपण तसं करणं गरजेचं आहे. उदाहरणाने सांगतो, आंबा आहे, आंब्याचे दिवस होऊन गेले. आता तो आंबा कैरी अवस्थेत असताना, कच्च्या अवस्थेत असताना, हिरवा असताना, निबर असताना त्या आंब्याला जर असं वाटलं की पोपटाने अर्थात राग होणे माझ्यावरती बसवून मला चोच मारावी, असं जर त्या आंब्याला वाटलं तर त्या आंब्याला काय करावं लागेल? त्याच्यातले 3 दोष घालावे लागतील त्याला. त्याच्यात 3 दोष आहेत. कच्च्या अवस्थेमध्ये हिरवटपणा, दुसरा निबरपणा आणि तिसरा आंबटपणा, हे 3 दोष त्याच्यामध्ये आहेत. त्याला ते 3 दोष घालावे लागतील. त्याला जर असं वाटलं पोपटाने माझ्यावर येऊन मला चोच मारावी, त्याला हिरवटपणा, आंबटपणा आणि निबरपणा काढून 3 गुण धारण करावे लागतील. कोणते? पिवळसरपणा, मऊपणा आणि गोडपणा. हे 3 गुण त्याने धारण केले की पोपटाला पत्र पाठवावं लागत नाही. पोपट आपोआप त्याच्यावरती येऊन बसून त्याला चोच मारतो. त्याप्रमाणे असं समजा ही कैरीच आहे की नाही, याच्यावरती जर श्री गुरु रूपी पोपटाने आपल्याला येऊन चोच मारावी असं वाटत असेल तर आपल्या जीवनातले 3 दोष काढायचे. कोणते कोणते? हिरवटपणा, निबरपणा आणि आंबटपणा, कडूपणा, हे आपल्यातला काढायचं. किती माणसामध्ये दोष भरलेले आहेत बघा ना. आपल्या गावातलं सोडून द्या, पण माणसं इतके निबर झालेत महाराज, बरं का, इतके निबर झालेत माणसं, कुठंच झुकायला तयारच नाहीत. ज्ञानोबा म्हणतात इतके निबर झाले. उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वरमध्ये किती निबर झाले? या मावल्या पोळ्या करतात, है की नाही? पोळ्या करतात. पोळ्या करण्याकरता काय लागतं होते? पोळ्या लाटण्याकरता तुम्ही करता काय पोळ्या? लाटणं लागतं. त्या लाटण्याने पोळी लाटल्यानंतर ते लाटणं जे आहे, त्या लाटण्याचा, त्या बेलण्याचा विचार केला. ते बेलणं कसं आहे? बेलणं कसं आहे? दोन्ही बाजूने जाड आणि मध्ये बारीक. 100% पोळ्या करतो तुम्ही. दोन्ही बाजूने, विनोदाच भाग आहे, दोन्ही बाजूने बारीक आणि मध्ये जाड ते लाटणं आहे. त्या लाटण्याला जर एखाद्या दिवशी पोळी गोल नाही झाली, माता माऊलीकडून पोळी गोल नाही झाली, वाकडी झाली, तिला राग आला आणि ती म्हटली या लाटण्याला थोडं वाकवितेच. आता तिने त्या लाटण्याला असं वाकायचा प्रयत्न केला. वाकल का ते? तिने घरच्याला सांगितलं, हो इकडे बरं जर याला वाकिते, थोडं वाकडं झालंय हे, याला वाकून बघू. दोघांनी मिळून वाकवायचा प्रयत्न केला. वाकल? फारच प्रयत्न केला. काय होईल ते? मोडल, पण वाकणार नाही. ज्ञानोबा म्हणतात त्या लाटण्यासारखी माणसं झाली. लाटणे ऐसा न लवे, मध्ये जाड झालेत, म्हणजे तब्येतीने नाही, अहंकाराने जाड झालेत, मध्ये अहम भरलेला आहे. आपल्याला काय करायचं? आपल्यातले 3 दोष काढायचे: आंबटपणा, हिरवटपणा, निबरपणा. मुख्य परमार्थातले त्रास देणारे दोष जर कोणते असतील तर काम, क्रोध आणि लोभ, हे 3 दोष आपले काढायचे आणि आपल्यामध्ये 3 सद्गुण धारण करायचे. कोणते कोणते? भक्ती, ज्ञान, वैराग्य. भक्तीचा पिवळसरपणा, ज्ञानाचा मऊपणा आणि वैराग्याचा गोडपणा, असे हे 3 गुण आपण धारण करायचे. 3 दोष काढून 3 गुण धारण केले की गुरुला बोलावं लागत नाही. गुरु आपोआप होऊन आपल्या जवळ येतात आणि आपल्यावरती कृपा करतात. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे कर्मसाम्य दशा जेथ होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. ज्ञानोबा म्हणतात मग सद्गुरू आपल्यावरती येतात, आपण होऊन येतात आणि आपल्यावरती कृपा करतात. त्याप्रमाणे तुकोबारायांकडे सद्गुरू गेले आणि त्यांनी तुकोबारायावरती कृपा केली. तुकोबाराय म्हणतात, त्यांनी मला आज कृपारूपी दान दिलं. दान जे असतं ते काही मागून मिळत नाही, ते न मागता मिळतं, त्याला दान म्हणतात. किंबहुना काही सेवा न करता मिळतं, त्याला दान म्हणतात. बरोबर? सेवा केलीच नाही ना आपोआप जे मिळालं त्याला दान म्हणायचं. तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, काही सेवा न करता मिळतं, त्याला दान म्हणतात. आज तुकोबारा म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला दान दिलं. पा कोणतं दान दिलं? कृपारूपी दान दिलं. त्यांनी माझ्यावरती कृपा केली. सद्गुरूंची आपल्यावरती कृपा व्हावी याकरता सद्गुरूकडे कृपा मागावी लागत नाही, बरं का. एखादा साधक म्हटला, मी माझ्या सद्गुरूकडे जातो आणि आता कृपा मागून घेतो, 1-2 किलो 4-5 किलो काहीतरी अशी कृपा मागून घेतो, माझा उद्धार होईल, असं जमल नाही. कृपा ही सद्गुरूकडे मागून मिळत नाही. कृपा ही वशिल्याने मिळत नाही. कृपा ही पैसे देऊन मिळत नाही. कृपा होण्याकरता सद्गुरूच्या प्रसन्न हृदयाचा शक्ती प्रवाह त्यांनी आपोआप होऊन आपल्यावरती केला की मग आपल्यावरती कृपा होत असते. कृपा ही मागून मिळत नाही. तुकोबारा म्हणतात, मी मागितले नाही, माझ्या सद्गुरूंनी मला दान दिलं. आजीचे हे मज तेही कृपादान, त्यांनी कृपादान दिलं. आणि ते संत कसे आहेत याचा विचार करत असताना तुकोबारा म्हणतात, दिले संत जनी माय बापे, ते माझे माय बाप आहेत. संत हे मायही आहेत आणि संत बाप सुद्धा आहेत. व्यवहारामध्ये माय आणि बाप हे नातं एका माणसाला लागत नाही. ज्याला मुलगा पप्पा म्हणतो किंवा बाबा म्हणतो त्यालाच आई म्हणतो का? ज्याला मुलगा पप्पा म्हणतो त्यालाच मम्मी म्हणेल का?
नाही म्हणत. पप्पाला पप्पाच आणि मम्मीला मम्मीच. व्यवहारात हे दोन नातं वेगळीकडे लागतात, पण परमार्थामध्ये हे दोन्हीही नाते संतांकडे लागतात. ते माझे माय सुद्धा आहेत आणि ते माझे बाप सुद्धा आहेत. का बरं? जन्म या माईने जरी दिला असला तरी परमार्थामध्ये त्यांनी आमचा उगम करून दिलाय, म्हणून संत आमचे आई आहेत. आणि परमार्थाला लागल्यानंतर आम्हाला थकवा आला, शिनलो भागलो की मग आम्हाला ते उचलून कडेवरती घेतात, म्हणून संत आमचे बाप आहेत. भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. आमचा परमार्थामध्ये आता उगमच केला ना संतांनी. सद्गुरू विठ्ठलनाथ बाबांनी आपला परमार्थामध्ये उगम केला. जन्म आपला भले 50 वर्षापूर्वी जरी झाला असला तरी आज बाबांनी आपल्यावरती कृपा केली, म्हणजे आज आपला परमार्थात उगम झाला. आज आपल्याला परमार्थामध्ये त्यांनी जन्म दिला, म्हणून ते आपले आई आहेत. मगाशी साहेबांनी एक प्रसंग सांगितला त्यांच्या जीवनातला. नोकरी लागण्याच्या अगोदर परीक्षा देतानाच बाबा म्हटले येताना पेढेच घेऊन या. म्हणजे पाच सद्गुरूंच्या वचनाचा, त्यांच्या प्रसन्न हृदयाचा आणि त्यांच्या वचनामध्ये जो शक्ती असते त्या शक्तीचा प्रभाव आपल्या समोर आहे. तिकडून येताना नोकरीत झाले, सिलेक्ट झाले, पेढेच घेऊन आले. अर्थात संतांचं जे हृदय असतं, संत हे आई पण आहेत आणि संत बाप सुद्धा आहेत. तुकोबाराय म्हणतात त्या मायबाप संतांनी आज माझ्यावरती कृपा केली. बरं, त्या कृपेचं स्वरूप काय झालं, त्या कृपेने तुम्हाला मिळालं काय असं विचारल्यानंतर तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात. आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. संत कृपेचा परिणाम असा झाला की आमच्या मुखातून अमृत वचन बाहेर पडले. तुकोबाराय म्हणतात आले मुखा वाटा अमृत वचने. आमच्या मुखाच्या वाटेद्वारा, या वाटेद्वारा आमच्या मुखातून अमृत वचन. आणि आहेतच ना महाराज, तुकोबारायांचे वचन, ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरी हे वचन अमृत वचनच आहेत ना. अमृत शब्द का घातला असावा, तर अमृत हे शुद्धतेचं प्रतीक आहे. त्याच्यात अशुद्धता नाही, त्याच्यात दोष नाही, ते शुद्ध आहे. बरोबर आहे ना. अमृत कसं आहे, शुद्ध आहे. पेलोय का आपण अमृत? नाही पेलो, पण अमृत तुल्य रोज सकाळ संध्याकाळ चालू आहे की नाही. अमृत हे शुद्ध आहे आणि त्याचप्रमाणे संतांची जी वचनं आहेत ते अमृतासारखे शुद्ध आहेत. ते आमच्या मुखातून अमृत वचन बाहेर पडले, तुकोबाराय म्हणतात. बर, संतांच्या मुखातून जी वचनं बाहेर पडतात ते अमृतासम शुद्ध आहेत आणि आपल्या मुखातून जे वचन बाहेर पडतात ते अमृतासारखे आहेत का? आपल्या मुखातल्या वचनामध्ये दोष आहेत. त्याच्यापैकी 4 दोष सांगितलेले: भ्रमदोष, विप्रलिप्सा, प्रमाद, कर्णापाठव, असे 4 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. त्याच्याही पेक्षा ज्ञानोबाराय सोपं सांगतात.
6 प्रकारचे दोष तुमच्या आमच्या बोलण्यात आहेत. संतांच्या बोलण्यात दोष नाही, संतांचं बोलणं अमृतासारखं आहे, पण तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये 6 प्रकारचे दोष आहे. कोणते? आटो वेगो विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू, जिया वाचा. ज्ञानोबा म्हणतात 6 दोष आहे. पहिला दोष आटू. आटू म्हणजे आडखळत बोलणं, आपल्या बोलण्यामधला दोष. काही काही माणसं आडखळत बोलतात, आडखळत बोलणं. दुसरा दोष वेगू. काही माणसं वेगात बोलतात, इतकं वेगात बोलतात की बोलल्यानंतर त्यांना विचारावं लागतं काय म्हणले तुम्ही, असे बोलतात. आटू वेगू. तिसरा दोष विंदाणू, दुसऱ्याच्या मनाला लागल असं बोलतात, विंदाणू. चौथा दोष आशा, काहीतरी मनामध्ये आशा ठेवून बोलतात, याच्याकडून मला काहीतरी भेटलं पाहिजे, अशा आशेने बोलतात. चौथा दोष. पाचवा दोष शंका. शंका येईल असं बोलतात, समोरचा शंका घेईल असं बोलतात. सहावा दोष प्रतारणू, कपटी बोलतात, दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल असं बोलतात. असे घटक आपण समाजामध्ये पाहतो. असे 6 प्रकारचे दोष सामान्य माणसांच्या बोलण्यात आहेत, पण संतांच्या बोलण्यात मात्र दोष नाही. त्यांचं बोलणं अमृतासारखं आहे. तुकोबाराय म्हणतात मुखे अमृताची वाणी, वाणी मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. संतांचं बोलणं हे अमृतासारखं आहे. तुकोबाराय म्हणतात त्या संतांच्या कृपेचा परिणाम असा झाला, आले मुखा वाटा अमृत वचने. पण त्याच्या त्या उपकारातून, त्या संतांच्या उपकारातून उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. या जन्मात मी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. आता तुम्ही जरी म्हणा आपल्या सद्गुरूंच्या विठ्ठलनाथ बाबांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकतो, नाही होऊ शकत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव जरी त्यांच्या चरणावरती ठेवला तरी संतांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. जसं आईच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊच शकत नाही, आहे की आईच्या उपकारातून होऊ का उत्तीर्ण? मी सांगत असतो काही उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकतो. जसं की आईने आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, पण मोठं करत असताना हाताला धरून चालायला शिकवलं, लहानपणी स्तनपान करून दूध पाजलं, आपल्या हाताने स्वतःच्या भाकरी खाऊ घातली, बोलायला शिकवलं. या उपकारातून कदाचित उत्तीर्ण आपल्याला होता येईल. आपली आई म्हातारी झाल्यानंतर तिला जेव्हा चालता येत नाही ना, तेव्हा तिला हाताला धरून आपण बाहेर नेणं, बाथरूमला नेलं, थोडंसं फिरून आणणं, त्या चालण्याच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ. लहानपणी तिने आपल्याला दूध पाजले, तिला जेव्हा चावत नाही, दात नाही तोंडामध्ये, तेव्हा तिला आपल्या हाताने दूध पाजणं, त्या दुधाच्याही कदाचित ऋणातून उत्तीर्ण होऊ. तिला बोलता येत नव्हतं, आपल्याला तिने बोलायचं शिकवलं. म्हातारपणी तिला सुद्धा बोलता येत नाही, पण ती काय बोलते हे समजून घेऊन आपण तिच्या बोलण्याच्या ऋणातून सुद्धा उत्तीर्ण होऊ शकतो. पण 9 महिने 9 दिवस तिने जे पोटात ठेवलं, त्या 9 महिन्याचे उपकार आपले फेडतील का? नाही फेटू शकत. 9 महिन्याचे उपकार जर आपल्याला फेडायचे असतील तर आपल्याला आईचा जन्म पुढचा घ्यावा लागेल आणि तिला आपलं लेकरू व्हावं लागेल, तेव्हा तिचे 9 महिन्याचे उपकार फेडतील, अन्यथा फेडणार नाहीत. तसं संतांनी आमच्यावरती कृपा केली, त्या कृपेच्या माध्यमातून आम्ही या जन्मात तरी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. उत्तीर्णता येणे न हे जन्मे. ते संत कसे आहेत? ते संत उदार आहेत, कृपाळू आहेत, आणि त्यांनी आमचा शृंगार केला अभंगाचं शेवटचं. तुका म्हणतो मी कृपाळ, उदार कृपाळ, तुका म्हणतो मी उदार कृपाळ, तुका म्हणतो मी उदार कृपाळ, तुका म्हणतो उदार कृपाळ, म्हणतो मी उदार कृपाळ, तुका म्हणतो उदार कृपाळ, तुका म्हणतो उदार कृपाळ, तुका म्हणतो उदार कृपाळ. शृंगारले बाळ कवतुके, शृंगारले बाळ कवतुके, आई मुखवाता अमृत वचन, आई मुखवाता अमृत वचन. शृंगारले बाळ कवतुके, शृंगारले बाळ कवतुके, आई मुखवाता अमृत वचन, आई मुखवाता अमृत वचन.
आता येणे नोहे जन्म उत्तमता
शृंगारिले बाळ कवतुके तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कृपा करणारे संत श्री गुरु कसे आहात, तर तुम्ही उदार आहात, कृपाळू आहात, आणि तुम्ही काय केले तर माझा शृंगार केलाय, कौतुकाने केलाय. शृंगारिले बाळ कवतुके आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मी झालेली सेवा. दत्तात्रय भगवंताच्या चरणी तथा आपलं गाव आदिशक्ती भगवतीच्या अखंड वास्तव्याने आपलं गाव तथा हरिभक्तीपरायण परमपूज्य वैकुंठवासी संत विठ्ठलनाथ बाबा आदिशक्तीच्या आणि बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल आईवडिलाचं अंतःकरण करून क्षमा करा. आणि जे योग्य असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. आपण सर्व उपस्थित माता भगिनी पुरुष मंडळी भाविक मंडळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी त्यामध्ये ज्यांनी गोड अशी चाल गायली आणि साथ केली असे हरिभक्तीपरायण माऊली महाराज आणि हरिभक्तीपरायण कैलास महाराज महाराजही आहेत. आपण सर्व चेडे महाराज आहेत. चेडे महाराजांचे चिरंजीव. युट्यूबच्या चॅनलचं नाव काय महाराज? आनंद साधक आश्रम या युट्यूब चॅनलला सर्व भाविकांनी सबस्क्राईब करा, आहे की नाही. पुढे आणखी काय असतं का त्याच्यात लाईक करा, नाही का, घंटी दाबवा. आणि हरिभक्तीपरायण आमचे कारंडे परिवार, या कारंडे परिवाराकडून अशीच संत विठ्ठलनाथ महाराजांची सेवा यावत चंद्रदेवाकडून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत यांच्या परिवाराकडून त्यांची सेवा घडो आणि आपणा सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य प्राप्त होऊन आपली ही परमार्थाची वाटचाल अगदी व्यवस्थितरित्या चालावी असे संत बाबांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पाऊसही लवकर यावा अशी सुद्धा देवाला प्रार्थना करतो बरं का. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली समाधराज महाराज क्षमाधराज महाराज समाधान तुमचे देखील चरण आता उठावी मला एक नारायण सुरवाणी गपणे ते सापडले केले आता उठावी मला एक नारायण तुका मने भोग गेला निवारी लाला आता उठावी मला एक नारायण करोणी आरती चक्रपाणी ओवाळे आज पुराणे नवस्वरंग काळा दिवस महाओ सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुराणे नवस्वरंग काळा दिवस तुका वाईटाळे उभा सन्निध जवळे आज पुराणे नवस्वरंग काळा दिवस प्रेमारती गोविंदा देव आरती धन्य धन्य तिलोचना नित्य करते अवलोकना प्रौढानी मुळाओ वाळती परमानंद धन्य धन्य तिलोचना नित्य करते अवलोकना मने केशवाते देखुराई लोकस्त धन्य धन्य तिलोचना नित्य करते अवलोकना त्रिगुणात्मक त्रैलोक्यता गाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराना नेति सर्वनया गुमाना सुरवर मंगल योगी समाज जाना जय देव जय श्री गुरु दत्ता गोस्वामी अवधूता आरती वाणिता हरि भगवंता जय देव जय सदाया गंधर एकवंत आभागाशी पैची न करुणात कराई परपला जगायचा हे जन्म मरणाचा कोला जयंत जय देव जय श्री गुरु दत्ता गोस्वामी अवधूता आरती वाणिता हरि भगवंता जय देव जय दत्ता सर्वाय साष्टांग प्रसन्न
शिवाल निघला जन्म मरणाचा फेरा गोठलेला जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वाढता हरली भवचिंता जय देव दत्ता दत्ता आयुष्य लागले आरोपले मान झाले मान मी तू बनाची वाजी एका जनार्दन जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वाढता हरली भवचिंता जय देव जय मन पर्याती नाही आले निवान मनोराशी केले कल्याण गुरु भेटले गणेशानंदन जय देव जय श्री विठ्ठलनाथ आरती ठेवून माता जय देव सद्गुरु बोधाचे झाले श्रवण डोंगरकडे पाणी केले मन ज्याचे ज्याचे मन झाले मन आवडली जय देव माता जय देव आई वास्तव्य करुणा प्रेमे उद्धरिले साधक जन सगळ्या विठ्ठलला नंदन आनंदाने पूर्ण पर्यंत कर्ण जय देव जय विठ्ठलनाथ आरती वाळू ठेवून माता जय देव श्री गुरुमाता माझ्या गुरुमाता अनाथदीन अबला यांना लाभले बनता मोक्षम कारण याचा केला याचा काकडा केला प्रेम रूप स्नेहा माझी प्रेम रूप स्नेहा माझी सगळा उजविला श्री गुरुनाथा माझ्या गुरुनाथा अनाथदीन अबला यांना लाभले पंथा श्री गुरुचे वचन याने वाचला याने वाचला अंतर्ज्योती धडके वाळू आरती श्री गुरुनाथा माझ्या गुरुनाथा अनाथदीन अबला यांना लाभले पंथा ज्योती चिन्मय प्रकाश देवा पासला तुझा देवा पासला तुझा पाठी पोटी माय बापा पाठी पोटी माय बापा श्री गुरु राजा ओ वाळू आरती श्री गुरुनाथा माझ्या गुरुनाथा अनाथदीन लाविले पंथा चरण दर्शन होता जन्म मरण वारले देवा मरण वारले सगुण निर्गुण धोनी बोल पाहिले श्री गुरुनाथा माझ्या गुरुनाथा अनाथदीन यांना लाविले पंथा निर्गुण व्यापक सगुण नामे सदयानंद मूर्ती नामे गौरा मूर्ती दलबिंदा गोळा याने धरिले चिची आरती श्री गुरुनाथा माझ्या गुरुनाथा अनाथदीन अबला यांना लाविले पंथा अंश ब्रह्मा त्रिनमन भक्त नारायण लक्ष्मण जय बलभीम सदयानंद शांतामाई गणेशानंद विठ्ठलनाथ अंश ब्रह्मा त्रिनमन भक्त नारायण लक्ष्मण जय बलभीम सदयानंद शांतामाई गणेशानंद विठ्ठलनाथ अंश ब्रह्मा त्रिनमन भक्त नारायण लक्ष्मण जय बलभीम सदयानंद शांतामाई गणेशानंद विठ्ठलनाथ 28 फेब्रुवारी बाबा मांगे रुक्माई दुजरिये शोभा तुल्लादिता भेटी परव मानेरा चरणी वाहे भीमा उतरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराई जवंत वपावी लगा जय देव जय तुलसी माळा देवनी सखी काशी सांबर कस्तुर लाटी देव सुवर शेती भेटी गरुड हनुमंत गोराती जय देव जय पांडुरंगा रत्नानी वल्लभराई वल्लभ पावे लगा जय देव आषाढी
कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शन मातृका होय मुक्ती केशवाशी नामदेव भावे वाळी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहींच्या वल्लभ भावे दुर्गा जय वीर आरती ज्ञान राजा महादेवल तेजा देवित संत मनो गजरा माझा आरती ज्ञान राजा गोपने जान जगे रामेना त्रिकोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महादेवल तेजा सेवित संत मनो गजरा माझा आरती ज्ञान राजा प्रगट भुवभुवे विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी वाळी नसत ठेले आरती ज्ञान राजा महादेवल तेजा सेवित संत मनो गजरा माझा आरती ज्ञान राजा आरती नाथा महाराजा रात्री जगन्नाथ आरती एकनाथ शास्त्राचे भोग संसार विकनाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी सुखीवर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटली पिता आनंद राजा हरिनाथ रे गुणनाथा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी सुखीवर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती रामा राघव सागरात पाषाण तारिले पैसे वाचे अभंग रचिले आरती स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती रामा तुझा तुलवेचे तुकाशी आले म्हणून रामेश्वर ठेवले आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती रामा हरी लोकांतर मंदिर